वंदनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुरणाच्या पोळ्या करणार आहोत आणि पुरणपोळी थाळी ही पूर्ण रेसिपी या भागात आपण बघणार आहोत. तर मी इथे 20 मिनिटे डाळ भिजत घातली आणि आता पातेल्यामध्ये टाकलेली आहे. आता तोपर्यंत मी इकडे दुसऱ्या गॅसवर इकडे डाळ शिजेपर्यंत भात करून घेणार आहे. आता बघा ह्या डाळीवर फेस आलेला आहे. हा फेस आपण काढून घेऊया. मी नेहमी पातेल्यामध्येच पुरण करते, कारण कुकरचा अंदाज मला येत नाही आणि त्याच्यावरचं असं पाणी काढता येत नाही आणि थोडंसं डाळ जास्त शिजली तर पुरण पातळ होण्याचा धोका असतो. म्हणून मी नेहमी पुरण हे पातेल्यामध्येच करत असते. तर अगदी 1.5 पाव डाळ टाकलेली आहे मी आणि याच्यासाठी मी 1 पाव साखर घेणार आहे, कारण डाळ शिजून दुप्पट होते. बघा हे आता आपण इकडे पुरण शिजेपर्यंत आपण मसालासुद्धा आमटीसाठी जो मसाला लागणार आहे तो सुद्धा आपण इथे भाजून घेणार आहे. आता डाळीमध्ये पाणी कमी पडलं म्हणून मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेते आणि डाळीमध्ये मी टाकणार आहे गरम झाल्यावर. माझा मसाला भाजणं तिकडे दुसऱ्या गॅसवर चालू आहे. पाणी गरम झालेलं आहे आणि आता आपण हे डाळीमध्ये टाकून घेऊया या पद्धतीने. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. खोबरं, कांदा, कलमी, दगडी फूल, चक्री फूल, धणे, जिरे आणि परत फोडणीसाठी लसण आणि याच्या पाकळ्या, लसणाच्या सोलून पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबिरीच्या काड्या, जाडसर काड्यात मी घेतलेल्या आहेत आणि हे मी असं बारीक वाटून घेणार आहे आणि हे आपल्या आमटीला फोडणी देण्यासाठी खूप रुचकर होते आणि आमटी. हे वाटून झालेले आहे आपलं आता आणि आपण मिक्सरला दुसरं पण ते मसाला दळून घेणार आहे. पुरण आपलं शिजलेलं आहे आणि आता आपण ते पाणी यातलं गाळून घेणार आहे आमटीसाठी. हे बघा, ह्या पाण्यामुळे आपली आमटी खूप सुंदर होते. म्हणून ह्या ट्रिकने जर आपण डाळ शिजवली तर आमटीसुद्धा खूप छान आणि टेस्टी होते. आता याच्यातलं थोडंसं पळीभर मी डाळ म्हणजे घट्टसरपणा यावा म्हणून काढून घेतलेली आहे आणि यात आता आपण डाळीमध्ये साखर टाकणार आहोत. बघा 1 पाव साखर आहे ही, म्हणजेच 250 ग्रॅम. आता हे थोडंसं गॅसवर मी गरमसुद्धा करून घेणार आहे आणि मग मिक्सरला हे दळून घेणार आहे. साखर वितळली की त्याला थंड होऊ देणार आहे आणि मिक्सरला परत मी हे दळून घेणार आहे. वितळत आहे साखर आपली. पुरणाच्या स्वयंपाकासारखा दुसरा स्वयंपाक नसतो आणि सणावाराला तर याने खूपच शोभा येते. पाहुणे रावणे आले तरी पण हा पुरणाचा स्वयंपाक असला की मन कसं प्रसन्न होतं. आपल्या आमटीला सुद्धा आता उकळी येत आहे. बघा आता पुरण थंड झालेलं आहे. डाळ थंड झालेली आहे साखर टाकल्यानंतर आणि हे पातळसर असं मी मिक्सरला दळून घेणार आहे. अगदी बारीक दळल्या जाणार आहे, कारण आपली डाळ खूप छान शिजलेली आहे. तोपर्यंत आता मी इथे कणिक मळून घेणार आहे. कणिक चाळल्यानंतर त्याच्यामध्ये काही असलं तर निघून जातं, म्हणून पुरणासाठी जेव्हा बी मी कणिक मळते मी पीठ चाळून घेते. आता यामध्ये आपण किंचित असं हळद टाकूया, यामुळे पोळीला कलर खूप सुंदर येतो. 1 पळी छोटी तेल टाकूया आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि हे मिश्रण एकत्र करून नंतर मी कणिक मळून घेणार आहे. खूप सुंदर अशी कणिक मळल्यानंतर पोळीसुद्धा खूप छान होते
मऊसूद पोळी होते अशी. सध्या मी असं थोडंसं कणिक मळून ठेवणार आहे आणि याला मी थोडंसं 15 ते 20 मिनिटं चांगलं कणिक मुरू देणार आहे आणि नंतर मी परत त्याला मळून घेणार आहे. आता हे कढईला जे लागलेलं पीठ आहे ते मी थोडंसं कोरडं पीठ टाकून असं करून घेत असते. ही माझी एक नेहमीची ट्रिक आहे. आता हे कणिक मी 15-20 मिनटं झाकून ठेवणार आहे. आता आपलं पुरण बघा, हे बघा किती बारीक दळलेलं आहे. एकही याच्यामध्ये डाळिंबी दिसणार नाही. मी त्याच पातेल्यामध्ये काढणार आहे कारण आता परत आपल्याला थोडंसं हे गरम करायचं आहे. चला परत वाटून घेऊया राहिलेले पुरण. इकडे आपल्या आमटीला सुद्धा उकळी येत आहे. हे बघा एकदम मऊसूद बारीक असं दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये मी आणि इथं मी गॅसवर आता याला थोडंसं असं गरम करणार आहे. गॅस कमी करूया आणि हे बघा हे घट्टसर आपलं पुरण झालेलं आहे. आता याला आपण थंड होऊ देऊया. आता ही कणिक मी परत अशी पोळीसाठी छान मऊसूद मळून घेणार आहे. थोडंसं याच्यामध्ये लागेल तसं मी पाणी ॲड करणार आहे, थोडं थोडं, आणि परत कणिक छान मळून घेणार आहे म्हणजे आपली पोळी अगदी मऊसूद येणार आहे. करून बघा आणि नंतर कमेंट करून मला सांगा की कशी ट्रिक होती ही. खूप सुंदर अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला इथे. बघा आता आपण पोळी करणार आहोत इथे. पुरण आणि कणिक योग्य प्रमाणात जर आपण केले तर पोळीसुद्धा एकदम छान येते आणि याच्यामध्ये काहीही अवघड नाही. आज जर आपण अचूक प्रमाणे नियोजनाने सर्व केलं तर पुरणपोळी अगदी सहजपणे कुणालाही येऊ शकते. इथे लाटून झालेली आहे पोळी. थोडं तेल लावायचं आणि नंतर त्याला तव्यावर टाकायचं. गॅस जास्तही नाही ठेवायचा आणि एकदम बारीकही नाही ठेवायचा, मध्यम गॅस ठेवायचा. ही पिठाची चक्की, गोळ्याची चक्की करून घ्यायची आणि जेवढा गोळा घेतला पिठाचा तेवढंच पुरण घेऊन ती पोळी करायची म्हणजे ती खाण्याला पण छान लागते आणि ते प्रमाण पण योग्य आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही जर नवीन असाल तर याच्यापेक्षा छोट्या छोट्या पोळ्या जरी केल्या तरी चालतील. सुरुवातीला छोट्या छोट्या पोळ्या करा आणि नंतर सराव झाल्यानंतर मोठी पोळी करा. पुरणपोळी करताना तेल दोन्ही बाजूंनी लावायचं. पोळीची वाफ निघून गेली तर पोळी फुगत नाही आणि पोळीची वाफ त्याच्यामध्ये राहिली तर पोळी हे बघा अशी टम्म फुगते. आता आपण हे भज्याचं पण मिश्रण केलेलं आहे. आपण आता भजे करून घेऊया. पोळ्या आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपण सर्व करायला घेऊया. चॅनल नवीन आहे, चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.
आपण सर्व करूया. भजे, दूध, आमटी, पुरणाची पोळी आणि भात अशी मी ही महाराष्ट्रीयन थाळी बनवलेली आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.